नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण मस्त कुरकुरीत अगदी झटपट असा खूप टेस्टी असा बांगडा फ्राय करणार आहोत। तर बांगडा फ्राय करण्यासाठी मी इथे 8 बांगडे घेतलेले आहेत। छान हे स्वच्छ करून याला अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपण जेव्हा बांगडे कट करतो ना, तेव्हा आपण जो मसाला लावतो तो छान बांगड्यामध्ये मुरला जातो, म्हणजे आतपर्यंत हा छान लागतो आणि त्यामुळे बांगड्याची टेस्ट आहे ती अजून वाढते। आता ह्या बांगड्यांना आपल्याला छान मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे मॅरिनेशन करायचं आहे बांगड्यांना। तर अशा पद्धतीने मी बांगडे सगळे ताटामध्ये काढलेले आहेत आणि त्यावर हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा। त्यानंतर 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मी धण्याची पावडर घेतलेली आहे। इथे मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे जेवढं बांगड्यांना मीठ लागतं ना तेवढं घातलेलं आहे। 2 चमचे मी कोकम आगळ घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला छान। हे बांगड्यांना ना हा जो मसाला आहे किंवा हे जे तिखट हळद वगैरे आहे ना, ते सर्व अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं आहे। जे आपण बांगड्यांना कट लावून घेतलेले आहे ना, त्या कटमध्ये सुद्धा हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। हे सगळे मसाले ह्या बांगड्यांना लावल्यानंतर आपल्याला हे मासे आहेत ना, ते 1 ते 2 तासासाठी असेच मसाल्यांमध्ये ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे मसाला आतपर्यंत ह्या माशांना छान मुरला जाईल। तर ह्या बांगड्यांना मी अगोदर कोकम आगळ घातला होता। तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर लिंबू रस सुद्धा लावू शकता, म्हणजे थोडंसं काहीतरी आंबट घातलं ना, म्हणजे आपण बांगडे किंवा कोणतेही समुद्री मासे जेव्हा मॅरिनेशनसाठी ठेवतो तेव्हा त्यामध्ये आंबट असं काही घातलं ना, तर ह्याचा जो उग्र एक वास असतो ना समुद्री माशांना, तो संपूर्ण निघून जातो आणि ह्या माशांना चव देखील चांगली येते। आता हे मासे आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे मसाला छान आतपर्यंत मुरला जाईल। 1 ते 2 तासानंतर किंवा तुमच्याकडे अगदीच वेळ कमी असेल तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत। त्यासाठी मी 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। लक्षात ठेवा आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, तर अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे, नाहीतर मग मासे आपले खारट होऊ शकतात। आता ह्या माशांमध्ये छान असा मसाला मुरल्यानंतर त्यानंतर हे मासे मॅरिनेशन तर छान झालेले आहेत। हे रव्यामध्ये आणि ह्या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला छान हे मासे घोळवून घ्यायचे आहेत। अगदी सगळ्या बाजूने ह्या माशांना आपल्याला हा रवा आणि हे जे मसाले आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मासे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी एका वेळी 3 मासे फ्राय करणार आहे, त्यासाठी मी एका वेळी रवा आणि पीठ लावून घेणार आहे। तुम्ही रव्याच्या ऐवजी फक्त तांदळाचं पीठ जरी वापरलं ना तरी देखील चालू शकतं, त्याने देखील आपले मासे छान कुरकुरीत होतात। आता हे मासे आपल्याला जेवढे पॅनमध्ये बसत आहेत तेवढे एकाच वेळी अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे। तर हे मासे मी आज शॅलो फ्राय करणार आहे। तुम्ही जर मासे तुम्हाला डीप फ्राय जरी करायचे असेल ना तरी देखील करू शकता, पण अशा पद्धतीने जरी फ्राय केले ना आपण मासे तरी छान कुरकुरीत होतात। हे मासे आपल्याला जास्त उलटसुलट करायचे नाही, फक्त 1 ते 2 वेळा छान आपले हे मासे शिजले की आपण यांना काढून घ्यायचं आहे, कारण जो मासा आहे ना तो लवकर शिजला जातो, त्यामुळे अगदीच यांना खूप वेळा उलटसुलट केलं तर मग हे तुटण्याची शक्यता असते। तर 1-2 वेळा सावकाश यांना असं उलटसुलट करून आपण हे तळून घ्यायचे आहे, त्यांनी छान कुरकुरीत झाले की मग काढून घ्यायचे आहे। तर राहिलेले जे मासे आहेत ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत। तर हे फ्राय केलेले मासे फक्त वरण भाताबरोबर, भाकरी चपातीबरोबर सुद्धा खूप छान लागतात, अतिशय टेस्टी लागतात। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे मासे एकदा नक्की फ्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।